की हजारो कार्यकर्ते या विचाराकरता स्वतःतला मी विसरून काम करतील. आजही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. प्रश्न अनेक आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू असं नेहमी म्हणायचे की इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स अ पॉप्युलेशन. आणि पलीकडे असं म्हणाय की जेवढी माणसं आहेत तेवढी प्रश्न आहेत. तर पहिला असं आहे की आपण देशासमोर प्रश्न राहू नये, आणि दुसरी गोष्ट देशासमोरचे प्रश्न सोडण्याकरता आपण पुढे झालं पाहिजे. आपण हे करू शकतो. आपण कृषी उत्पादन वाढवू शकतो. आपण डिझेल पेट्रोल गॅस तयार करू शकतो. आपण विज्ञान तंत्रविज्ञानाचा विकास करू शकतो. अमेरिकेमध्ये जगामध्ये आज सगळ्यात जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स आपल्या देशातले आहेत. अमेरिकेतल्या 10 डॉक्टरपैकी 4 डॉक्टर भारतीय आहेत. नासामध्ये भारतीयांची संख्या आहे. विद्वत्तेमध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये आम्ही कुठेही कमी नाही आहोत. खनिज संपत्ती आहे आपल्या देशात. पेट्रोल आहे, क्रूड ऑइल आहे, युरेनियम आहे, थेरियम आहे, सोना आहे, कोळसा, सगळं काही आहे. सगळं काही असताना देशातली जनता मात्र गरीब आहे. आणि याचं कारण काँग्रेस आहे. समस्यांचं मूळ काँग्रेस आहे. आणि ही काँग्रेस मुळासकट महाराष्ट्रातून नाही देशातून उपटून काढली पाहिजे. जसं काँग्रेस गवत आहे की कितीही काढलं तरी ते वरतीच येतं. त्याच्यावर आता नवीन काहीतरी सिस्टेमिक की काहीतरी कॉन्टॅक्ट पॉयझनस पेस्टिसाइड्स काढले आहेत की त्याच्यावर ते मरतं म्हणतात. मला माहीत नाही, पण ते किती काढलं तर त्या याच्यात होतं ना, कृष्णाने कोणाचा वध केला, शिशुपालाचा मला वाटतं, जरासंधाचा, की ते सारखं ते मुंडकं जुळायचं. तसं हे किती उपडा तरी पुन्हा नवीन येतं. याचं कारण जोपर्यंत जातीयवाद आहे, जोपर्यंत भ्रष्टाचार आहे, जोपर्यंत भाईभतीजावाद आहे, जोपर्यंत परिवारवाद आहे, तोपर्यंत काँग्रेस राहणार आहे. त्यामुळे या काँग्रेसला मुळापासून उपटल्याशिवाय देशाचं भविष्य आपण लिहू शकत नाही. सगळा भ्रष्टाचार. मी ऐकायला परवा विचारलं टी व्हीवर इंटरव्ह्यू देताना की तुम्ही मला 1,86,000 करोड रुपये लिहून दाखवा, किती शून्य लागतात. मलाही नाही लिहिता येणार, मी विसरलो. याचं कारण इतके भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड आहे. 1,76,000 कोटी 2G स्पेक्ट्रम हवेत पैसे खाल्ले. कोलगेट 1,86,000 कोटी जमिनीच्या खाली घुसले, आपलं तोंड काळं केलं, तिथे पैसे खाल्ले. आता फायली गायब केल्या, चालू आहे टी व्हीवर. आणि कॉमनवेल्थ गेम त्याच्यातही पैसे खाल्ले. आणि गावागावात एकच सुरू आहे, ते जे अनूप जलोटाचं भजन होतं, राम नाम की लूट मची है लूट सके तो लूट. तसं आता सोनिया आणि मनमोहन सिंह के नाम की लूट मची है, लूट सके तो लूट. दिल्ली से गल्ली ना जात पर ना बात पर, खाओ खिचो जितना लुटना उतना लुटो. दिवाळी म्हणणारे सगळे भिडले आहेत. आणि पुन्हा आले की नाटक कंपनीतल्या भाडोत्री कलाकारांसारखे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा नाटक करतात. काय घेणं देणं नाही. शाहू महाराज नाही, फुले नाही, आंबेडकर नाही, सगळ्या लक्ष्मी दर्शन कार्यक्रम आहे. म्हणजे इतकी हिपोक्रसी, एवढी ढोंगबाजी कुठे नसेल. हे मुळासकट उपळून फेकले पाहिजेत. नाही तर आपल्या देशाचं भविष्य आपण घडवू शकत नाही. मी कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही, कोणा संघटनेच्या विरोधात नाही, पण 47 पासून तर 65-66 वर्षाचा इतिहास हा गरीब माणसाकरता बेईमानीचा आणि विश्वासघाताचा इतिहास आहे. काँग्रेस पक्षाने कर्जबाजारी केलेला आहे, देशाचा सत्यानाश केलेला आहे. गाव, गरीब, मजदूर, किसान कोणी पकडा, सगळे जीवन जगू शकत नाही अशा अवस्थेत आलेले आहे. आणि हे चित्र बदलवण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीत आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या सरकारने केलेली कामं, स्टेट लिस्टमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली कामं, आणि त्याची तुलना काँग्रेस पक्षाची राज्य सरकार आणि UPA सरकारने केलेली कामं तक्ता तयार करा. स्पष्ट शब्दाचं उत्तर तुम्हाला मिळेल की त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे. जर काँग्रेसमध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहणार नाही तर काँग्रेसच्या जाण्यात फायदा नाही आणि आमच्या येण्यात फायदा नाही. अडवाणीजी नेहमी म्हणायचे की इज अ पार्टी विथ अ डिफरन्स. आणि हा डिफरन्स आम्हाला आमच्या व्यवहारातून, चाल चलन व्यवहार चरित्रातून सिद्ध केला पाहिजे. या देशाचे भाग्य विधाते आम्ही आहोत. या देशाचं भविष्य आम्हाला घडवायचं आहे. आणि हे भविष्य घडवण्याचा संकल्प करणाऱ्या राष्ट्रभक्त कार्यकर्त्यांची फौज, ज्या संघटनेचं नाव आहे त्या पार्टीचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. येणाऱ्या काळामध्ये ही सगळी आव्हानं यशस्वीपणे झेलायची असेल तर परिवर्तन करणं अटळ आहे. ही केवळ 5 वर्षानंतर होणारी निवडणूक नाही आहे. ही देश वाचवण्याकरता निवडणूक आहे. हा देश वाचवायचा आहे की खड्ड्यात, तसंही पुष्कळ खड्ड्यातच गेलेला आहे.
2-4 फूट टिकला वरती फक्त. आता बँका वगैरे सगळ्या संपणार आहेत. जे कोणी आपल्यापैकी अर्थशास्त्राचा अभ्यास करतात ते रिझर्व्ह बँक, नॅशनलाइज बँक, कोऑपरेटिव्ह बँक सगळ्या संकटात आहेत. आमचं बँकिंग, इन्शुरन्स सगळे सेक्टर अडचणीत आहेत. शेतकरी आत्महत्या करून आलेले आहेत. बेरोजगाराची संख्या वाढते आहे. उद्योग बंद पडत आहेत. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कुठे पोचला आपण बघतोय. फॉरेन इन्व्हेस्टमेंट बंद आहे. या सर्व भयान संकटातून हिंदुस्थानला मुक्त करून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थान, भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त असणारा हिंदुस्थान, जातीयवाद, सांप्रदायिकता, आर्थिक आणि सामाजिक विषमतेपासून मुक्त असणारा हिंदुस्थान घडवण्याची जबाबदारी इतिहासाने, नियतीने आपल्यावर टाकलेली आहे. हे आव्हान स्वीकारून समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून जो आमच्या विचाराचा नाही, जो आम्हाला मत देणारा नाही, जो आमच्या विरोधात आहे, त्याच्या घरापर्यंत पोहोचून त्याला सत्य समजावून सांगून या परिवर्तनाच्या लढाईत त्या शेवटल्या माणसाला आपल्या खांद्याशी खांदा लावून आपल्याबरोबर घेण्याची आवश्यकता आहे. केवळ मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला सांगितलं, आम्ही यांना सांगितलं, यांनी तुम्हाला सांगितलं, यांनी काम होणार नाही. बैठका होतात पण लोकांमध्ये गेलं पाहिजे. मी परवा नागपूरला आम्ही बँड पार्ट्याचं संघटन काढलं. 61 बँड पार्ट्या आहेत. त्या सगळ्या बँड पार्ट्या आता माझ्याबरोबर आहे. मी केव्हाही निवडून आलो तर सगळे बँडवाले घरावर एवढा बँड वाजवतात की मी म्हणतो बंद करा. मातंग समाजाच्या, कारण मी त्यांचं मेडिकल, इन्शुरन्स पण सगळ्या कामात त्यांच्याबरोबर आहे. तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हा. शिक्षण, सेवा, संस्कार, विकास या क्षेत्रामध्ये निरपेक्ष भावनेने काम करा. सेवेच्या माध्यमातून केलेल्या कामातून जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या भिंती तुटतात. विकास कामामधून भिंती तुटतात आणि सगळे लोक आपल्याबरोबर येतात आणि मोठा प्रवाह बनतो, ताकद बनते. मन मोठं ठेवून समाजातल्या दीनदयाळ उपाध्यायजींनी सांगितल्याप्रमाणे तळागाळातल्या शेवटच्या माणसाला परमेश्वर मानून आपण प्रत्यक्ष आपल्या गावामध्ये प्रभावीपणे काम करू तरच हे परिवर्तन शक्य आहे. ते परिवर्तन करणं देशाची आवश्यकता आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं तेवढं सांगून माझं भाषण संपवणार आहे की आपला पक्ष जिंकला किंवा हारला याहीपेक्षा महत्त्वाचं आहे कोण मंत्री बनला, कोण आमदार बनला, कोण प्रधानमंत्री बनला, कोण मुख्यमंत्री बनला, याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर हा देश वाचवायचा आहे. 47 साली जसं इंग्रजांचं राज्य होतं आणि लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी आपल्या क्रांतिकारकांनी त्या स्वराज्य मिळवलं, तेव्हा हे गोरे इंग्रज गेले आणि हे काळे इंग्रज आमच्या छातीवर बसले आहेत काँग्रेसवाले. यांना जोपर्यंत या काँग्रेसला उघडून फेकणार नाही तोपर्यंत लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही, प्रभू रामचंद्राचं रामराज्य आणि गांधीजींचं सुराज्य कधी स्थापन होऊ शकत नाही. ते स्थापन करण्याची जबाबदारी, आव्हान आपण स्वीकारलेलं आहे. आणि हा संकल्प करून आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्षाचा विस्तार केला पाहिजे. येती निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकलो पाहिजे, तरच देश वाचणार आहे याची गंभीरता ओळखून आपण गतिशील वृत्तीने कामाला लागावं, एवढंच आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.